होतं? अरे ही तर ओपनची जागा आहे लोकसभेची, मग या पंकजा ताई या ओपनवर कशा काय उभ्या राहिल्या? ते नाशिकला आले, नाशिकला माझ्या नावाची चर्चा चालू होती. अरे इथं ओपनची जागा आहे, तर भुजबळ ओबीसी आमच्या इथं कसं काय लढणार? त्याला हेच मान्य नाही. कल्याणनगर लोकसभेमध्ये आरक्षण आम्हाला नाही. आरक्षण कसं पाहिजे माहित का? पुढे पुढे आरक्षण काय आहे? राजवाड्यांचं काम सुरू केलं. आम्ही करू सुद्धा आम्हाला जे आहे थोडीशी लढाई करायचं एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं नाही म्हणून घरं जाळली जातात. नागरिक बांधवांची कुमार बांधवांनी घरं जाळली जातात. आणि काय आपण मतदान करायचं नाही का? तुम्हाला तुम्ही चांगलं टेस्ट करायचं का? दादागिरी थांबवा. आणि यापुढं हा तुम्हाला सांगायचं, तुम्ही सगळे एकत्र राहिला तर तुमचं आरक्षण टिकेल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या पक्षात आहात त्याच्याची मला कर्तव्य नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. असं करून चालणार नाही. एकदा यायचं, एक बोलायचं, पारायण केल्यानंतर दुसरंच काहीतरी बोलायचं आणि तुझी हात धरवायची. असं करू प्रामाणिकपणे एकदम मजबूतीने उभे राहा. आपण पाहतोय तो बसलाय तिकडे, जातीयवाद करता आहेत. छगन भुजबळ यांनी टीका केलेली आहे. त्याचबरोबर जातनिहाय जनगणना करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर भुजबळांनी राजकीय आरक्षणाची मागणी सुद्धा केलेली आहे. बरीच लोक म्हणजे आता काही नावं माझ्या सोडून असू शकतात. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब इथे येऊन गेले. पंकजाताई खूप लोक कारण त्यांचं माझं मी तुम्हाला शेवटी एकच शब्द सांगेल साहेब, हे सगळं पाहत असताना मी या बांधवांना एकच विनंती करेन की तुम्ही आम्ही सगळेजण लोक जर एकत्रित आलो असते, आमच्या महाराज साहेब असतील, आमच्या ताटात जर तसं राहू द्या, त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या, दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या, आम्ही त्यांना पाठिंबा देतो. त्यांनी कधीही यांना विरोध केला नाही, त्यांना विरोध केला नाही. तरी सुद्धा काही समाजातील लोकांनी जे आहे त्यांना विरोध केला आणि त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना पराजित कार्यक्रम केला. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला
करण्याचं काल त्यांनी सांगितलं आणि ते दाखले काम सुद्धा करणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. पुढे आता काही लोक काय करतात, ओबीसी मध्ये सुद्धा जायचं, तुझा फायदा घ्यायचा, मग पुढे इकॉनॉमिक मिडल क्लास म्हणजे 10%चा तिकडे एखादं प्रमाणपत्र द्यायचं, त्याच माणसाने तिकडे घ्यायचं, मग पुढे एनसीबीसी 10% आरक्षण मला